आधी ही घडी अशी टाकली होती, इथं दोन्ही समोरचे भाग काढले, मग समोरचे भाग काढल्यानंतर इथं जे उरलेला होता ना कपडा मधला, तर ते कपड्याला अशी घडी टाकायची. ठीक आहे, असं. मग मोठा असो छोटा असो काही असो तरच बसते. समजले की? आता हे घेत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा. हे उलट आहे, हे भाग छान आहे, कपडा जबरदस्त आहे, पण हे गरम होईना काही होईना. 80-20 कपडा आहे, सिफॉन. गोळा होत नाही, गोळा व्हायचा ना, हे असंच राहील. गोळा बिळा काही होईना. प्रेस मारलं की नाही असं अगदी असा टकाटक राहते. हा आहे, छान आहे. ठीक आहे. समोरील भागापेक्षा मागच्या रुंदीच्या भागामध्ये अर्धा इंच कमी घेणे. दत्ता भाऊ आलं की? हे बघा, समजलं? हे आलं. आता याच्यापेक्षा मागचा पोर्शन 2 इंचांनी किंवा 2.5 इंचांनी जास्त घ्यायचं. आपण शोल्डर घेणार नाही, बिना शोल्डरचं, डायरेक्ट शोल्डरचं. जे कुर्ती बिर्ती मध्ये ना 1 नंबरचं शर्ट समजा हे. हा, रेडीमेड मध्ये छोट्या लेकरांना शोल्डर बसत नाही. तर बऱ्याच जणांचे मी अंगावरती युनिफॉर्म असतात ना युनिफॉर्मला पण नसतात. नसते त्याला, पण बरंच बघलो मी काल. बघ इकडे आलं, म्हणजे बरंच लक्ष द्यायला बघितलं, ध्यान देऊन बघितलं मी. कुठे ठेवले चॉक? हे बघा 2.5 इंच ना. मोठ्याला आणि छोट्याला काही फरक नाही का? मोठ्यानं 3 इंच. 3 इंचच. हा, हे 2 ते 2.5 छोट्यांना. 2 ते 2.5. हा, आलं. आता याला जेवढं आपण शोल्डर किती घेतलं होतं, 13 घेतले होते. 13 मध्ये 1 इंच मिक्स केलं तर 14. मग इथं हे 7 टाकून द्यायचं. हा, आलं. अर्धा इंच बाहेर. ओके, हे जशा तसं ठेवा. ओके, झाला मागचा भाग. समजलं की त्याचा भाऊ? समोरचा गळा राहिला. आता गळा 2, गळा लांबी 1 किंवा 1.25. आलं. याला 1.25 इंच शोल्डर उतार घेतल्या होत्या, तसं शोल्डर उतार 1.25 इंचच घ्यायचा. झालं. काय कटकट नाही, बटकट नाही, डोक्याला हॅडॅक नाही, काही नाही. कट करून घ्या जातं. बस. बस